आजचा एक नवीन ब्लॉग आहे. या ब्लॉगमध्ये आज तुम्हाला आम्ही इथं गलटेश्वर महादेवाचं मंदिर आहे, इथं आलेलो आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकतात मागे महादेवाचं एक पूर्ण मूर्ती आहे, त्यांनी तयार केलेली आहे, बरोबर. आणि आज इकडे यायचं कारण असं आहे की आज आमच्या मॅडम म्हणजे माझ्या मिसेसचा बड्डे आहे. तर त्या बड्डेसाठी कुठं जायचं प्लॅनिंग चालू होती. मग ती आज म्हटलं चला एका धार्मिक ठिकाणी जाऊ की जिथं आपल्याला काहीतरी एन्जॉयमेंट वगैरे करायला पण भेटेल आणि दर्शन पण होईल. तर त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे. तुम्हाला मी मागची साईड दाखवतो. तुम्ही बघू शकता तिथे हे गेट आहे, वरती फ्लॅग लावला इंडियाचा, हे बघू शकतात. हे बघा, हे महादेव, जय भोलेनाथ. इथून असं जाण्यासाठी इथं त्यांचं बसण्यासाठी वगैरे केलं आहे. आणि इकडे याला लागूनच हे तापी रिवर आहे. तापी रिवर आपली तापी नदी आहे, खानदेशनी एकमेव नदी तापी नदी, जी कोल्हे माहीत नाही असं वा नाही. तापी नदी आहे. तुम्हाला दाखवतो मी वरतून कशी दिसते तापी नदी, पूर्ण सीनवरती चढून दाखवतो. हे बघा, तुम्ही बघू शकतात कशी तापी नदी. हा तो ब्रिज आहे, त्या ब्रिजवरनं आम्ही आलेलो होतो. त्या ब्रिजवरनं आम्ही आलो होतो. आणि हे बघा, हे तापी नदी पूर्ण खाली पूर्ण हे. आणि हे बघा, एकदम उत्कृष्ट असं यांनी एकदम तयार केलेलं आहे मंदिर. पुढे चालले गेलेत, आपण दाखवतो तुम्हाला मी पुढे. हे बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी आता एकदम क्लोज आलेलो आहे. ए तुम्ही काय करताय? कोणाला कोणाला कोण सोबत? कोणासोबत? एक वेळेस हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. हे बघा, हनुमानाचं मंदिर, बजरंगबली. काय झालं? हे बघा, राम मंदिर. जय सियाराम, जय श्रीराम. हे राम मंदिर आहे. हे राम मंदिर तुम्हाला मी अजून परत बॅक साईडने दाखवतो. खाली उतरून तुम्हाला परत दाखवतो. हे हनुमान दादा, बजरंगबली आणि हे हनुमान दादाचं मंदिर आहे. आणि हे राम मंदिर बनवलं आहे त्यांनी. हे बघा, हो जाऊन आलो. हा ते पण बघू. हे महादेव. आता आपण 12 ज्योतिर्लिंगाकडे जाऊ. ये रे भाऊ, मामान पोऱ्यात ये. स्टॉप केला होता ना. आता आम्ही इकडे 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्या साईडला जातोय. बॅक साईडने 12 ज्योतिर्लिंग दाखवतो महादेवाचे. म्हणजे ह्या जे हे आहे ना महादेवाचे मंदिर, त्याच्या खाली महादेवाचे हे जे असे बसलेले आहेत ना शंकर भगवान, तर इकडनं ही इन साईड म्हणजे जाण्याचा प्रवेशद्वार आहे. तो तिकडनं त्या साईडने बॅक साईडने निघायचा एक्झिटचा आहे, बरोबर. हर हर महादेव. हे बघा, तुम्ही बघू शकतात कशी
त्यांनी एक गुफा बनवलेली आहे आणि हे इथून स्टार्ट होत आहे. तर तुम्हाला एकदम क्लिअर दाखवतो मी. सोमनाथ ज्योतिर्लिंग हे सौराष्ट्र गुजरातचं आहे. एकच ज्योतिर्लिंग बघायला भेटलं तुम्हाला, कारण तिकडं अलाउड नव्हतं म्हणून आपण बंद केलेला होता. आता तो प्रवेशद्वार होता, हा एक्झिट आहे. इकडनं आम्ही असं आलेलो आहे. तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो. पूर्ण आपलं महादेवाचं हे आहे ज्यांनी बनवलेलं. मध्ये पूर्ण ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग दिलेले आहेत गुफामध्ये. हा एक्झिट आहे तो तिकडच्या साईडचा. हा इन होता, हा इन आणि हा एक्झिट. आणि हे बघा एकदम जवळ आहे, मी मूर्तीच्या खाली आहे उभा. हे पण मंदिर आहे. काय करायचं म्हटलं, पाय पडायचं. एक सेकंड ना. ओम नमः शिवाय. ओम हर हर महादेव, हर हर महादेव, हर महादेव, हर हर महादेव, महादेव, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हे आम्ही इकडे आलेलो होतो वडापाव खायला. तर दादांनी तुम्ही या इकडे आल्यावर तर एकदम मस्त टेस्ट भेटलं. यांची स्वतःची हॉटेल आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे. काय नाव दादा तुमचं? रोशन जाधव. धन्यवाद. आता आम्ही तापी नदीच्या खाली जातोय. इकडे स्विमिंग पूल आहे. त्या स्विमिंग पूलमध्ये आम्ही मस्त एन्जॉय करायला जाणार आहे. चला तुम्हाला दाखवतो. हे बघा हे मित्रांनो, हे आपला स्विमिंग पूल होता आम्ही जिथं. तर तिथला सगळा हा सीन आहे एक काढलेला आहे. आणि हे पाणी आहे ना, हे पाणी ही तापी नदी ना आपली, तापी नदीपासून हे पाणी इकडनं हे असं इकडे जॉईन केलेलं आहे है ना. तुम्हाला दाखवतो मी. हे जे आहे ना इथून असं हे असं तापी नदीचं ते इकडनं असं हे केलेलं आहे. आणि ही लिफ्ट आहे खालून, डायरेक्ट खालून ही लिफ्ट अशी वरती येते. आणि हे आपलं शंकर भगवानचे जे बॅक साईड आहे ही मागे. चला तर मंडळी, आजचा ब्लॉग इथंच मी बंद करतो आहे आणि संपवतो आहे. तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. ठीक आहे, बाय बाय. जय गांधे, जय श्रीराम, हर हर महादेव.